नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आजचं गणित आहे आपलं 3/7 मध्ये 3/7 किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर काय येईल? 3 येईल. बघा असं जर गणित आलं तर एक तुम्हाला सोपी ट्रिक सांगतो मित्रांनो. बघा हे जे दिलेले आहेत अंक किंवा घटक दिलेले ते लिहून घ्या एका सरळ रेषेत. बघा 3/7 लिहून घेतलं, नंतर पुढचा घटक आहे 3/7 आणि त्याच्या पुढे किती आहे? 3. 3 लाच मी असं लिहू शकतो 3/1. आता असं दिलेलं मित्रांनो. मग इथं गणितात बघायचं काय दिलेलं आहे? मिळवावे दिलं की काय करायचं? तिसऱ्या घटकातून काय करायचा? पहिला घटक वजा करायचा. म्हणजे 3/1 वजा किती येणार? 3/7 आलं. ठीक आहे. आणि हे सोडवल्यानंतर मित्रांनो काय येते बघा, 7×21 वजा 3×1 3 आणि छेदात 7×1 7. म्हणजे काय आलं मित्रांनो? 18 किती आलं? 7. आता काय करायचं मित्रांनो, हा जो मधला घटक उरलेला आहे ना, ह्या घटकाच्या उलट करायचं. इथं 3/7 दिलेलं आहे ना, आपण काय करायचं? 7/3 करायचं आणि याला गुणून टाकायचं. 7/3. चला 7 ला 7 गेलं, राहिलं काय? 3×1 3 3×6 18. येणारं उत्तर काय मित्रांनो? 6. तर किती वेळा मिळवावे? 6 वेळा मिळवावे म्हणजे उत्तर किती येणार आहे आपलं मित्रांनो? 3. धन्यवाद.